आजचं आपलं हे 5वं लेक्चर आहे लॉगरिथमवरील. तुम्ही मागील लेक्चर 4 पाहिले नसतील लागू ते पाहून घ्या. परफेक्ट करा. त्यातील फॉर्म्युले सांगितलेले जे आहेत ते परफेक्ट करून घ्या. त्यानंतरच तुम्हाला या लेक्चरवर यायचं जेणेकरून तुम्हाला समजण्यास काही एक प्रॉब्लेम येणार नाही. आजचा पहिला क्वेश्चन आहे सॉल्व फॉर एक्स फाइंड द व्हॅल्यू फॉर एक्स असा क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे सॉल्व फॉर एक्स असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स असाही क्वेश्चन तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा इव्हॅल्युएट फॉर एक्स असाही क्वेश्चन ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं क्वेश्चनमध्ये जी टर्म दिलेली आहे ती ॲज इट इज आन्सर मग लिहून घ्यायची सगळ्यात सुरुवातीला. ती आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. मग इथे आहे लॉग ऑफ एक्स टू द बेस 5 इक्वल टू 2. यानंतर याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये सगळ्यात पहिले कन्वर्ट करायचं. म्हणजे आपल्याला हा 5 या साईडला आणायचा म्हणजे काय होईल 5 स्क्वेअर होईल. ठीक आहे, त्याच्या बेसला आणायचा 5 स्क्वेअर. या साईडचा लॉग काढून टाकायचा, या साईडला राहील एक्स. म्हणजे इथं आपण येणार एक्स इक्वल टू 5 स्क्वेअर. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल एक्स इक्वल टू 5 स्क्वेअर म्हणजेच व्हॅल्यू काय आली 25 किंवा तुम्ही याला कॅल्सीवरही काढू शकतात. पहा 5 स्क्वेअर त्याची व्हॅल्यू आहे 25. ठीक आहे, तर या प्रकारे त्याला तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकतात. त्याला लिहून घ्या. बाकी काही तुम्हाला डाऊट असेल तर विचारून घ्या. हा क्वेश्चन तुम्हाला मी समजून सांगतो. पहा आता फक्त घरी गेल्यानंतर सगळ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस नीट करा म्हणजे झालं. सगळ्यात पहिले जी टर्म दिली आहे ती लिहून घ्या. ते आहे लॉग एक्स टू द बेस 3 इक्वल टू 5. मग या ठिकाणी काय येईल आता हा 3 या साईडला शिफ्ट करा काय होईल 3⁵. या साईडचा लॉग निघून जाईल राहील फक्त एक्स म्हणजे 3⁵ इक्वल टू आपण काय लिहिणार एक्स लिहिणार. ठीक आहे, म्हणजे एक्स इक्वल टू 3⁵. म्हणजे आता इथे येईल देअरफॉर एक्स इक्वल टू 3⁵ करा. 3⁵ हे बटन प्रेस करा. लॉगच्या साईडचं एक्सचं बटन 3⁵. त्याची व्हॅल्यू आहे 243. इथे लिहून टाका 243. या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये 2 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. विचारला जातो. त्याला लिहून घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. चला पटपट लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. त्यात काय सांगितलंय आत्तासारखं सांगितलंय सॉल्व फॉर एक्स किंवा इव्हॅल्युएट फॉर एक्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे फक्त आपल्याला एक्सची यातली किंमत जी आहे ती फाइंड करायची आहे. तर आन्सरमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जी टर्म दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती आपण ॲज इट इज या ठिकाणी लिहून घेणार आहोत. इथे आहे लॉग 1/2 टू द बेस 2 इक्वल टू एक्स. मग तुम्हाला मी सांगितल्यानंतर काय करायचं आहे तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये याला लिहून घ्यायचं. म्हणजे हा 2 या साईडला शिफ्ट केला काय होईल 2⁵ होईल. या साईडचा लॉग निघून जाईल राहील 1/2 म्हणजे 2⁵ इक्वल टू 1/2 असं येईल. म्हणून इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 2⁵ इक्वल टू 1/2. इथे आहे 2⁵. इथे पण आपल्याला 2च आणायचा आहे आणि ⁵ टर्म आणायची आहे. मग इथे ऑलरेडी 2 आहे त्याची पॉवर काहीच नाही म्हणजेच काय आहे 1 आहे. ज्याला आपण न्यूमिनेटरमध्ये जर लिहिलं त्याची पॉवर काय होईल मायनस होईल. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो 2⁻⁻1 म्हणजे एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू काय आली -1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली -1 झालेली आहे. म्हणून इथे आपण लिहिणार एक्स इक्वल टू -1. तर हे आलेलं आहे असं फायनल आन्सर. फक्त घरी गेल्यावर सगळ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस नीट करताल म्हणजे झालं. तर सगळ्यात पहिले आपल्याला जी टर्म दिलेली आहे ती आपण इथे लिहून घेणार. लॉग 1/3 टू द बेस 3 इक्वल टू एक्स. त्याला सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं आपण लिहिणार देअरफॉर हा 3 या साईडला शिफ्ट करा काय होईल 3⁵ या साईडला राहील 1/3 आणि लॉग निघून जाईल म्हणजे 3⁵ इक्वल टू आपण लिहिणार या ठिकाणी 1/3. मग 3⁵ इक्वल टू इथं 3⁵ आहे म्हणजे 3 आहे बेसमध्ये. इथं पण आपल्याला बेसमध्ये 3 ठेवायचा आहे. इथं काहीच नाही पॉवर म्हणजे काय आहे 1 आहे. या टर्मला आपण जर न्यूमिनेटरमध्ये लिहिलं त्याची पॉवर काय होईल -1 होईल. म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय व्हॅल्यू लिहिली आहे -1. म्हणून इथे आपण लिहिणार एक्स इक्वल टू -1. तर ह्याला याचं फायनल आन्सर याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे.
चला लिहून घ्या पटपट. नेक्स्ट क्वेश्चन मी सांगितले सॉल्व फॉर एक्स, त्याच्यावेळी सांगितलं जाऊ शकतं इव्हॅल्युएट फॉर एक्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे, आताच्या क्वेश्चनसारखाच क्वेश्चन आहे, थोडासा चेंज नॉर्मल. त्याच्यामध्ये काय सांगितलं पहा. सगळ्यात पहिले आन्सरमध्ये आपल्याला जी क्वेश्चनमध्ये टर्म दिलेली आहे ती आपण या ठिकाणी ॲज इट इज लिहून घेऊयात. ते येईल लॉग ऑफ एक्स मायनस 2 टू द बेस 4 इक्वल टू 2. त्यानंतर हा 4 आपण या साईडला शिफ्ट करा, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिणार. तर हा इथे 4 शिफ्ट केल्यावर काय होईल, 4 स्क्वेअर होईल. या साईडला राहील एक्स मायनस 2, लॉग निघून जाईल. म्हणजे इथं आपण लिहू शकतो देअर 4 एक्स मायनस 2 इक्वल टू 4 स्क्वेअर. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल एक्स मायनस 2 इक्वल टू 4चा स्क्वेअर किती येतो 16, किंवा त्याला तुम्ही कॅल्सीवरही कॅल्क्युलेट करू शकतात 4 स्क्वेअर. तर याची व्हॅल्यू आहे 16. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये येईल एक्स इक्वल टू हा 16 आणि हा मायनस 2 होता, इक्वल टूच्या या साईडला काय होईल प्लस होईल. म्हणजे 16 प्लस 2 केल्यावर व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळेल 18. म्हणून इथे आपण लिहिणार देअर 4 एक्स इक्वल टू 18. तर याला लिहून घ्यायचं आहे. काय डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. आन्सरमध्ये सगळ्यात पहिले क्वेश्चनमध्ये जी टर्म दिली आहे ती लिहून घ्यायची आहे. इथे आहे लॉग ऑफ एक्स मायनस 1 टू द बेस 3 इक्वल टू 2. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये या टर्मला लिहायचं आहे. म्हणजे हा 3 या साईडला शिफ्ट करणार आपण, तर काय होईल 3 स्क्वेअर. या साईडचं लॉग निघून जाईल, या साईडला राहील फक्त एक्स मायनस 1. म्हणजे आपण इथे लिहू शकतो एक्स मायनस 1 इक्वल टू 3 स्क्वेअर. मग इथे येईल एक्स मायनस 1 इक्वल टू 3चा स्क्वेअर काय तो 9. आता हा मायनस 1 या साईडला आणल्यावर काय होईल प्लस 1 होईल. म्हणजे इथं आपण लिहिणार एक्स इक्वल टू 9 प्लस 1. 9 प्लस 1 केल्यावर आपल्याला काय व्हॅल्यू मिळायची 10. म्हणजे इथे येईल देअर 4 एक्स इक्वल टू 10. त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. चला लिहून घ्यायला. नेक्स्ट क्वेश्चन मी सांगितलं आहे सॉल्व फॉर एक्स. आपल्याला टर्म दिली आहे एक, तर ती टर्म आपण सगळ्यात पहिले आन्सरमध्ये ॲज इट इज लिहून घेणार आहोत. इथे येईल मग सगळ्यात पहिले आन्सरमध्ये लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 इक्वल टू आहे 1 आणि बेसमध्ये आहे 5. ठीक आहे, टर्म लिहून घेतल्यानंतर याला आपल्याला लिहायचं आहे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. हा 5 या साईडला आपण शिफ्ट करणार, काय होईल 5 raised to 1 होईल. या साईडचा लॉग निघून जाईल, फक्त इथे ब्रॅकेट शिल्लक राहील. म्हणून इथे आपण लिहिणार देअर 4 एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे, ही टर्म शिल्लक राहिली, हा 5 या साईडला शिफ्ट केला म्हणजे काय होईल 5 raised to 1 होईल. लॉगरिथमचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. इथं होईल 5 raised to 1 काय येईल 5. 5 इथं कसं आहे प्लस आहे, या साईडला काय होईल -5 होईल, इक्वल टू राहील 0. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल एक्स स्क्वेअर मायनस 5x 11 मायनस 5 व्हॅल्यू काय येईल +6 इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायची या ठिकाणी एक्सची किंमत जी आहे ती फाइंड करायची आहे. तर यासाठी तुम्हाला मी मागील लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे कसं कॅल्क्युलेटर टाकायचं, कसे ह्याचे फॅक्टर्स जे आहेत ते फाइंड करायचे आहेत. तरी एकदा सांगून देतो पहा. याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस cशी. तर एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय असलेला नंबर किंवा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजेच काय ए, तिथं काहीच मल्टिप्लाय नाही म्हणजे काय आहे 1 आहे, म्हणजे एची किंमत झाली 1. ठीक आहे, म्हणून इथे लिहिला मी ए इक्वल टू 1. बीच्या ठिकाणी कोण आहे -5, म्हणून इथं आली बीची किंमत -5 आणि सीच्या ठिकाणी आहे 6. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेटर टाकायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मोड बटन प्रेस करायचं आहे. 5 नंबरला इक्वेशन आहे म्हणजेच इक्वेशन, तर 5 प्रेस केला. त्यातलं हे 3 नंबरचं इक्वेशन जे आहे त्याच्यावर आपल्याला व्हॅल्यू पुट करायची, म्हणून आपण 3 प्रेस केला. आता आपल्याला ते विचारत आहे ए बी सीची किंमत काय आहे, तर ती आपल्याला पुट करायची आहे. 1 आहे -5 आणि 6. 1 -5 6 इक्वल टू तर एक्सची एक व्हॅल्यू मिळाली 3 आणि एक मिळाली 2. म्हणून इथे लिहिणार आपण देअर 4 एक्स इक्वल टू 3 और एक्स इक्वल टू 2.
त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी काही तुम्हाला डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यात पण आपल्याला सांगितलेलं आहे सॉल्व फॉर एक्स, म्हणजे एक्सच्या किमतीसाठी आपल्याला काय करायचं, क्वेश्चनला सॉल्व करायचं आहे किंवा इव्हॅल्युएट फॉर एक्स सांगितलं जाऊ शकतं किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स सांगितलं जाऊ शकतं. तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे, सेम सॉल्व करायचं आहे तिन्ही केसमध्ये. सगळ्यात पहिले क्वेश्चन मध्ये जी टर्म दिली आपण तिथे लिहून घेऊयात. इथं आहे लॉग एक्स टू द बेस 2 मायनस लॉग एक्स मायनस 1 टू द बेस 2 इक्वल टू 5. दोन्हींचा बेस सेम आहे का, तर आहे. ठीक आहे, म्हणजे आपण पुढे कॅल्क्युलेशन करू शकतो. तर त्याला आपण आता डायरेक्ट एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. मग इथे आपण वापरणार लॉग एम टू द बेस ए मायनस लॉग एन टू द बेस एचा फॉर्म्युला. मग ती एका सिंगल लॉगच्या फॉर्ममध्ये टर्म येईल. त्याच्यानंतर मग आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये याला लिहिणार आहोत. म्हणून इथे येईल आता लॉग एक्स बाय एक्स मायनस 1 एक्स बाय एक्स मायनस 1 टू द बेस 2 इक्वल टू 5. कसं काय लिहिलं हे, तर यासाठी आपण फॉर्म्युला वापरला आहे लॉग एम टू द बेस ए मायनस लॉग एन टू द बेस ए इक्वल टू लॉग एम बाय, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे. पहा, लॉगला लॉग होता, एच्या ठिकाणी होता 2, एमच्या ठिकाणी होता एक्स, मायनसला मायनस, लॉगला लॉग, एच्या ठिकाणी 2, एनच्या ठिकाणी एक्स मायनस 1. मग आपण लिहिला लॉगला लॉग, इथे राहिला ए लिहायचं, सॉरी. तर एच्या ठिकाणी काय होता आपल्याकडे 2 होता, एच्या ठिकाणी 2 होता किंवा या एच्या ठिकाणी 2 होता, म्हणून या एच्या ठिकाणी आपण लिहिला 2. त्यानंतर होता एम बाय एन, तर एमच्या ठिकाणी कोण आहे, एक्स आहे म्हणून एक्स लिहिला. एनच्या ठिकाणी कोण आहे, तर एनच्या ठिकाणी इथे आहे एक्स मायनस 1 म्हणून इथे एक्स मायनस 1 लिहिलेला आहे. आता याला आपण काय करणार, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, म्हणजे हा 2 या साईडला शिफ्ट करा, म्हणजे काय होईल 2⁵ होईल. इकडे राहील फक्त एक्स बाय एक्स मायनस 1 एवढीच टर्म, लॉग निघून जाईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये येईल देअरफॉर एक्स डिवाइड बाय एक्स मायनस 1 इक्वल टू 2⁵ आहे, आपण 2⁵ करूया त्या ठिकाणी, तर इथे येईल 32 एवढी व्हॅल्यू. म्हणून इथे आपण लिहिणार आता 30. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर एक्स मायनस 1 इथे डिवाइड आहे, या साईडला आल्यावर या 32ला मल्टिप्लाय होईल, म्हणजे इथे आपण येणार एक्स इक्वल टू 32 इंटू एक्स मायनस 1. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर एक्स इक्वल टू 32 इंटू एक्स 32 एक्स, 32 इंटू मायनस 1 मायनस 32 होईल. यानंतर आता हा -32 या साईडला काय होईल, प्लस होईल, आणि हा एक्स इथं कसा आहे प्लस, या साईडला काय होईल मायनस होईल. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर 32 इक्वल टू 32 एक्स मायनस एक्स. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 32 मायनस 1 किती, 31 एक्स होईल. ठीक आहे, मग 31 एक्स इक्वल टू काय आला 32, म्हणून इथे आपण लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर 31 एक्स इक्वल टू 32. आता हा 31 जो आहे तो कसा एक्सला इथं मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड, म्हणजे एक्स इक्वल टू आपण काय लिहू शकतो 32/31 लिहू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला फायनल व्हॅल्यू मिळालेली आहे एक्सची 32 डिवाइड बाय 31. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर, याला लिहून घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. लॉग एक्स टू द बेस 3 मायनस लॉग एक्स मायनस 2 टू द बेस 3 इक्वल टू 3. तर इथे पण लॉगच्या 2 टर्म आहेत, त्याला आपल्याला सगळ्यात पहिले सिंगल लॉगच्या टर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला हाच फॉर्म्युला या ठिकाणी जो आहे लिहिलेला, तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. मग इथे येईल लॉग एक्स बाय एक्स मायनस 2 टू द बेस 3. ठीक आहे, हा जो फॉर्म्युला आहे तोच इथे वापरला आहे आपण. नंतर इक्वल टू येईल 3. हा फॉर्म्युला तुम्ही कॉपी करून घेतो डायरेक्ट, बसतोय का नाही काय माहिती, साईजची आपण लहान करूया, बसेल का नाही बसत आहे.
बसला. ठीक आहे. आता याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर हा 3 आपण या साईडला शिफ्ट करणं काय होईल, 3चा क्यूब इकडला लॉग निघून जाईल, एवढीच टर्म या ठिकाणी शिल्लक राहील. म्हणजे नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी लिहिणार देअरफॉर एक्स बाय एक्स मायनस 2 इक्वल टू 3 क्यूब. इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्स डिवाइड बाय एक्स मायनस 2 इक्वल टू 3 क्यूब मीन्स व्हॅल्यू येईल 27. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर एक्स एक्स मायनस 2 इथं कसा डिवाइड, या साईडला काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे येईल 27 इंटू एक्स मायनस 2. मग इथे आपण लिहिणार देअरफॉर एक्स इक्वल टू 27 इंटू एक्स 27 एक्स 27 इंटू 2 सॉरी मायनस 2 54. आता हा एक्स इकडे आला काय होईल मायनस होईल, आणि हा मायनस 54 इकडे आला काय होईल प्लस होईल. म्हणजे इथे आपण लिहिणार देअरफॉर 54 इक्वल टू 27 एक्स मायनस एक्स. त्याला काहीच इथे नंबर नाही म्हणजे काय आहे 1 आहे. तर 27 मायनस 1 काय येईल 26 येईल. 26 एक्स इक्वल टू 54. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर 26 एक्स इक्वल टू 54. आता हा 26 कसा आहे मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड होईल. म्हणून इथे आपण लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्स इक्वल टू 54 डिवाइड बाय 26. जागा कमी पडते या ठिकाणी, इथे साईडला लिहितो देअरफॉर एक्स इक्वल टू 54 बाय 26. तर याला आपण 2 न डिवाइड करू शकतो. तर 2 न डिवाइड केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याचं फायनल आन्सर मिळेल. डिवाइडमध्ये येईल 13 आणि वरती येईल 27. ठीक आहे, हे आहे याचं फायनल आन्सर. मला लिहून घ्यायचं आहे. बाकी काही तुम्हाला डाऊट असेल, मला शंका असेल तर विचारून घ्यायचं आहे. इथून एवढं लिहायचं सगळ्यात पहिले, त्यानंतर ह्या 2 लाईन्स तुम्हाला ते लिहायच्या आहेत. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. हां, तुमचा याचा आन्सर बरोबर आहे का नाही आहे क्रॉस चेक करण्यासाठी काय करू शकता तुम्ही पाहता. फॉर एक्झाम्पल या क्वेश्चनसाठी सांगतो. इथं जी एक्सची किंमत आली आहे ती या एक्स आणि या एक्सच्या ठिकाणी ठेवायची. ठीक आहे, या साईडला ठेवायची. एवढं आन्सर तुमचं शेवटला आलं पाहिजे. पाहता लॉग एक्स बाय 2 आहे, सॉरी लॉग एक्स टू द बेस 2 आहे. एक्सच्या ठिकाणी ठेवायचा 32/31. आपण हा इथे सगळ्यात पहिले घेतला लॉगची टर्म, इथे येईल 32/31. इथे बेस आहे किती सांगितलेलं आपल्याला, तर 2 आहे. इथे दिला मी 2. त्यानंतर मायनस लॉग एक्स मायनस 1 आहे. एक्सच्या ठिकाणी 32/31 32/31 मायनस 1 32/31 मायनस 1 आणि बेसमध्ये इथे व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे, याचा आन्सर 5 आलं पाहिजे. आलं म्हणजे याचा अर्थ आपण काढलेलं जे आन्सर आहे हे बरोबर आहे. हे जे आन्सर काढले ते. ठीक आहे, तसंच तुम्ही त्या क्वेश्चनसाठी करू शकतात, किंवा या क्वेश्चनसाठी पण तुम्ही तसंच करू शकतात. या ठिकाणी 3 ठेवला तर 1 व्हॅल्यू आली पाहिजे, किंवा हा 2 ठेवला आपण या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी तरी सुद्धा ह्या पूर्ण याचा आन्सर 1 आलं पाहिजे. किंवा याच्या अगोदरच्या क्वेश्चन मी पाहिलं इथं आता 18 म्हणजे 18 मायनस 2 किती होईल 16 होईल. तर लॉग 16 टू द बेस 4 केला तर व्हॅल्यू काय आली पाहिजे 2. पहा लॉग 16 टू द बेस 4 लॉग 16 टू द बेस 4 म्हणलं मी, व्हॅल्यू आली 2. म्हणजे याचा अर्थ हे आन्सर कसं आहे बरोबर आहे. इथे म्हणलं किती येईल 10, तर इथे एक 10 आहे ना, तर 10 मायनस 1 किती येईल 9. म्हणजे लॉग 9 टू द बेस 3 कॅल्सियम टाकलं तर व्हॅल्यू काय आली पाहिजे 2 आली पाहिजे. म्हणजे हे आन्सर तुमचं काय असेल बरोबर असेल. म्हणजे जी काय एक्सची व्हॅल्यू आलेली आहे ती फक्त तुम्हाला पुट करून चेक करायचं. किंवा या क्वेश्चन मी पाहिलं इथे -1 व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू काय आहे -1, म्हणजे हे कॅल्सियम टाकलं तर त्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे -1 आली पाहिजे. किंवा इथं एक्स आहे, एक्सच्या ठिकाणी इथं 25 टाकला, लॉग 25 टू द बेस 5 टाकला तर व्हॅल्यू काय आली पाहिजे 2 आली पाहिजे. या प्रकारे तुम्ही कॅल्सियम टाकून त्याला क्रॉस चेक करू शकता तुमचा आन्सर बरोबर आहे का नाही. ठीक आहे, चला याला पटपट लिहून घ्या. बाकी काय डाऊट असेल, मला शंका असतील तर विचारून घ्या. ठीक आहे, पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे लॉग एक्स प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 1 इक्वल टू लॉग 6. याला सॉल्व्ह करायचं आहे एक्ससाठी, किंवा इव्हॅल्युएट फॉर एक्स सांगितलं जाईल, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्सही तुम्हाला सांगितलं जाऊ शकतो. सगळ्यात पहिले आन्सरमध्ये जे आपल्या क्वेश्चनमध्ये टर्म दिलेली आहे ती आपण ॲज इट इज या ठिकाणी लिहून घेणार. इथे येईल लॉग एक्स प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 1 इक्वल टू लॉग 6.
त्यानंतर इथे येईल देअरफोर लॉग ऑफ. आता इथं परत 2 टर्म्स आहेत लॉगच्या. याला आपल्याला सगळ्यात पहिले सिंगल फॉर्ममध्ये लॉगच्या आणायचं आहे. इथं काय लॉग एम प्लस लॉग एनच्या फॉर्ममध्ये टर्म आहे. म्हणजे आपण लिहिणार लॉग एम इंटू एन, म्हणून इथे आपण लिहिणार एक्स इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू लॉग 6. या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम एन. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफोर लॉग ऑफ एक्स इंटू एक्स काय होईल एक्स स्क्वेअर एक्स इंटू 1 एक्स इक्वल टू लॉग 6. आता दोन्ही साईडला लॉग आहे, दोन्ही साईडचा लॉग आपण एकदाच ड्रॉप करू शकतो, म्हणजे काढून टाकू शकतो. म्हणजे फक्त एवढीच टर्म आणि इकडला 6 जो आपल्याला आहे तो इथे लिहायचा आहे. म्हणून इथे लिहिणार आपण देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस एक्स इक्वल टू 6. इथे आपण लिहिणार ड्रॉपिंग लॉग ऑन बोथ साईड. म्हणजे याचा अर्थ आपण दोन्ही साईडचा लॉग जो आहे तो काढून टाकला. आता हा +6 आहे, त्याला इकडे काय होईल तो -6 होईल. म्हणून इथे आपण लिहू शकतो देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस एक्स -6 इक्वल टू. आता कॅल्सी जसं मग टाकलं होतं आपण इक्वेशन, तसं याचं इक्वेशन टाकायचं आहे. इथं काय असेल आता एची व्हॅल्यू 1, एक्सला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजेच बीची व्हॅल्यू. तर इथं काहीच मल्टिप्लाय नाही, म्हणजेच काय आहे 1 मल्टिप्लाय. सीची व्हॅल्यू किती आहे -6. ह्या व्हॅल्यूत आपलं कॅल्सी टाकायची आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर 1 1 -6 1 1 -6 याची व्हॅल्यू आहे 2 आणि -3. मग इथली ना आपण एक्स इक्वल टू 2 -3 मायनसमध्ये व्हॅल्यू नसते लॉगमध्ये. ठीक आहे. म्हणून इथे आपण लिहिणार एक्स इक्वल टू -3 इज रिजेक्टेड. मायनस व्हॅल्यू आली की त्याला काय करायचं आपल्याला रिजेक्ट करायचं आहे, कारण की लॉगमध्ये मायनस व्हॅल्यू येत नाही. ठीक आहे. चला देऊन टाका. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या आणि आपण भेटूयाच आता नेक्स्ट लेक्चरमध्ये.